4 षटकांची लढत राहील, याकडे लक्ष वेधूयात. धन्यवाद निलेजी मर्डेकर सर. आणि अगदी त्याच वेळेला तुम्ही आवाज ऐकत होतात, संतोषजी देसाई सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वारसोई देव आणि वाकी टीम एकत्रित खेळत असताना पाहायला मिळते. त्याच्या अगेन्स्ट सालोशी लामज या दोन संघांदरम्यानची लढत. या मॅचसाठी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांच्याकडे नेहमी आम्ही पाहतो. निवृत्ती दादा शिंदे ॲज अ पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांचंही खूप खूप आम्ही आभार मानू. अतिशय महत्त्वपूर्ण सहकार्य आमच्या आयोजनाला त्यांच्या माध्यमातून होत आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. गणेश कदम आणि त्याच्या साथीला क्षितिज मोरे यांना आपण पाहतोय. एका बाजूला बर्थडे बॉय नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय क्षितिज मोरे. त्यालाही जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि गणेश कदम स्ट्रायकर एंडवरती, जिथे नॉन स्ट्राईक एंड गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना अनिल शिंदे यांना आपण पाहत आहोत. पहिलं षटक अनिल शिंदे गोलंदाजी मार्कवरती. महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा नुकतीच पार पडली आणि त्याचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांना पाहिलं होतं आपण अनिल शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. मॅच चांगली पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. गणेश कदम आणि क्षितिज मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. पहिला बॉल या मॅचचा पडेल. दोन मातब्बर संघ, 4 गावं एकामेकाच्या विरोधामध्ये, 2 गावं एकत्रितपणे खेळत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. मिस्टर क्रिकेट, मिस्टर फॅक्स म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल डाव्या यष्टीवरती होता, जिथे पंचांकडे अपील करण्यात आली. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे या मॅचची. चातुर चाणक्य असा यष्टीरक्षक यष्टांच्या पाठीमागे वाईट लपवण्यासाठी ही अपील पाहायला मिळाली होती. या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. तुम्ही अपील कोणत्या गोष्टीसाठी करता या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आहे ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. करून 2 अंपायरसाठी या सूचना आल्यात. बॉल गेल्यानंतर पुन्हा येणार नाही, नवीन बॉल आपण घ्यावा. या मॅच मध्ये षटकार तेवढे पाहायला मिळतील. खोलात टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टोस डाऊन दी ग्राउंड, ओव्हर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुढच्या बॉलवरती सडे तोड दिले उत्तर. खेळाडू बाद. उत्तर दिलंय. नवनीतने कॅच टिपला बाउंड्री लाईन वरती, त्याचंही कौतुक करायला हवं. अशा रीतीचे कॅचेस फार महत्त्वाचे असतात. सूर्यकुमार यादवची आठवण झाली, त्याने कॅच टिपला आणि भारतीय संघाने विश्वचषक टिपला. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मुंबईमध्ये आल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जिथे महाराष्ट्र सरकारकडून ज्या वेळेला सन्मानित करण्यात आलं मुंबईच्या खेळाडूचं, महाराष्ट्राच्या खेळाडूचं, त्यावेळेला सूर्यकुमार यादव म्हणाला की तो कॅच माझ्या हातात बसला. रोहित शर्माने लगेचच प्रत्युत्तर दिलं, कॅच बसला म्हणून पुढच्या मॅच मध्ये मी तुला बसवलं असतं. यार खऱ्या अर्थाने या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. इथे कॅच बसला नव्हे तर यांनी टिपला आणि तोही चांगला जजमेंटच्या आधारावर. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता, कव्हर्सला गेले डीप मध्ये, गॅप मध्ये चेंडू इन टू द गॅप, सीमारेषेच्या बाहेर. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आला आणि अक्षयने ठोकलाय. हा चौकार.
चौकाराला पहा अनिल शिंदेच्या अगेन्स्ट. अक्षय मोरे ज्याच्या फलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार, संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार. लोअर फुल टोस बॉल फाईन लेगला ग्लान्स केलाय, क्षेत्ररक्षक पोचतो त्या ठिकाणी. रन्स मिळतील इथे दोन धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. मोठी मॅच, मोठा सामना, याची देही याची डोळा आपण पाहत आहोत. क्रिकेटचा अद्भुत अविश्वसनीय सोहळा. धावा मिळाल्यात त्या 2. महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा बेस्ट बॉलर यावर्षीच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूला पाहायला मिळालं आणि 11 विकेट ज्याने मिळवल्या ते टेनिस बॉल होतं. हे रबर बॉल आहे. ही खेळपट्टी कॉन्क्रीटची आहे, ती खेळपट्टी मातीची होती. इथे निसरडी वाट आहे, ही खेळपट्टी निसरडी राहणार आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का हे पाहणं गरजेचं राहील. रन्स मिळतील इथे 2. पाना क्रिकेट किती बदलत. पावसाळी क्रिकेट हे फार बदलणारं राहिलं आहे. पाऊस आल्यानंतर क्रिकेट वेगळं खेळतं, खेळपट्टी वेगळी खेळते. पावसामधलं क्रिकेट थोडंसं वेगळं राहतं, पाऊस थांबल्यानंतर क्रिकेट वेगळं असतं. कर्णधाराने टॉस जसा हारला ना, तो म्हणाला, अक्षय मोरे म्हणाला की पाऊस थांबलाय, आम्ही जास्तीचे रन्स बनवण्याचा प्रयत्न करू पाऊस येण्याच्या आधी. महत्वाचा राहतो हा फॅक्टर. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 15. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, शॉट बॅक लेफ्टने ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल, केवळ सिंगल वरती निर्धारित पाहायला मिळाले दोन्ही बॅटर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. रन स्कोर कार्ड वरती त्या 16 खेळाडू बाद झाला. गणेश करम जो मात्र कॅच आउट रूपाने बाद झाला. 2 बॉल 6 धावा त्याच्या बॅटमधून आला. आघाडीची जोडी इथे फोडली जरूर आहे, परंतु रन्स आल्या त्या 16. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेचच येऊयात मैदानाच्या आतमध्ये. त्याआधी दोन्ही संघाला विनंती करूया थोडीशी घाई करा. सकाळच्या सत्रामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये एकविराईचं गीत ऐकल्यानंतर ना आल्हादायी वातावरण पाहायला मिळतं. परंतु ओमसाई एमटीसीचंही मी कौतुक करेन. ह्या ग्राफिक्स तुम्ही जर लाईव्ह कव्हरेज पाहत असाल ना, घर बसल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहताय, तर एमटीसी लाईव्हला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्राफिक्स तुम्ही पाहताय या मॅचचे, जे दोन्ही जिथे मात्र दोन्ही कॅप्टन एकामेकांच्या अगेन्स्ट जे मात्र पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं ना भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे आणि या ग्रामस्थ मंडळ गोगवेचं मी कौतुक आयोजनासाठी करेन की सकाळपासून आपण पाहिलं तर 10,000पेक्षा जास्तीची व्ह्युअरशिप प्राप्त झाली आहे या चॅनल्सवरती. ही बाब मोठी आहे. रविवारचा दिवस आहे, काही जण सकाळी न्याहारी करत असतील, घर बसल्या चहा पित असतील, मॅचचा आस्वाद घेत असतील. पुढचा बॉल हा फ्रॅकर बॅटच्या स्टिकरला लागला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. धाव मिळेल इथे, केवळ एक सिंगल. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभं राहणे तितकंसं गरजेचं. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ नवनीत ला आपण पाहतोय. क्षितिजला पहिल्या बॉलपासून आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिलं होतं. त्यांनी वाट पाहिली की माझा नंबर कधी येईल. नंबर तर लागलाय. हा फ्रॅकर उसळी घेणारा, इथे जास्तीची उसळी इथे प्राप्त झाली नाही. या बॉलला 1 बाउन्स इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना नवनीतने अगदी सांगून ठेवलंय की मी याच राटणीची गोलंदाजी करेन. खांड्याचा वापर त्याने केला. डॉट बॉल आला. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली की काय, चेंडू हवेमध्ये राहतो. क्षेत्ररक्षक येईल शॉर्ट थर्ड मॅन वरून. सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही आहे, कारण या मैदानावरती आल्यानंतर कष्ट उपसावे लागतील तुम्हाला. बॅटिंग करणं सहजासहजी सोपे नाही आहे. हा फ्रॅकर बॉल देखील वेगाने येतो. रबर बॉल क्रिकेट मध्ये नेहमीच आपण पाहिलंय वेगवान चेंडू येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. हा फ्रॅकर बॅटची लिडिंग एज पाठीमागे चालला. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षरशः लोटांगण घेत होता. धाव मिळतील त्याच्यावर. आलाय चौकार. धावा 22 धावा धावफलकावरती आहेत. थोड्या दिवसापूर्वी ना, काही वर्षापूर्वी एक अशीच क्लिप व्हायरल झाली होती. टांगा पलटी घोडे फरार, असाच काहीसा किस्सा घडला. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये प्रणयला आपण पाहतोय. तो एक चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालं. कॅमेरामन ची भूमिका फार महत्वाची राहते. 22 ला 1 सद्य परिस्थिती. पुढचा चेंडू गोलंदाज नवनीत.
यावेळेला समोरच्या दिशेने आडव्या बॅटने जिथे मात्र आविष्कारिक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. नेत्रदीपक हा येतोय षटकार. मादक सौंदर्य दाखवणारा फटका. आणखीन एक वन मो अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट षटकार. पाहणा कर्णधार केवळ बोलणारा नसावा, तो करून दाखवणारा असायला हवा. अक्षयने टॉसच्या वेळी म्हणाला 50 ते 55 बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अगदी 26 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धाव फलकावरती आहेत. काय सुरुवात मिळवून दिली आहे. एकंदरीत कर्णधाराची चर्चा झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवरती ज्यावेळेला रोहित शर्मा आला त्यावेळेला अँकरने आवर्जून त्याला उल्लेख केला की विश्वचषकामध्ये एक गोष्ट चांगली झाली की कोणताही खेळाडू, कोणताही क्षेत्ररक्षक गार्डनमध्ये फिरत नव्हता. आणि खऱ्या अर्थानं इथे त्या रीतीचं कर्णधारी असावा लागतो आपल्या धाकामध्ये ठेवणारा. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 34. तिसऱ्या षटकामध्ये सुजित कदम आलाय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे याची बॅट अजून शांत आहे. गोलंदाजी मार्कवरती सुजितला आपण पाहतोय. बड्डे बॉय. हा चेंडू देखील कमी गतीने पाहायला मिळाला. अपेक्षेपेक्षा फार कमी गतीने गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळते. चेंडू वळवण्यामध्ये जास्तीचे प्रयत्न इथे पाहायला मिळाले सुजित कदमचे. डावखुरे हाताचा गोलंदाज देवाने मुक्त असते, उधळण केलेली असते की वरद असतो देवाचा असतो की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने एक अँगल, नॅचरल अँगल त्यांचा बनणारा आपण पाहिला. हा चेंडू डॉट आला. 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले क्षितिजच्या अगेन्स्ट. हा बॉल आडव्या बॅटने जागा बनवली. ऑन साइडला स्वतःला ऍडजस्ट केलं. ऍडजस्टेबल स्ट्रोक. धाव मिळतील त्याच्यावर. आणखीन एक चौकार. कराच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. क्षितिजने इथे खातं खोललंय. 4 बॉलवरती 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणखीन एक आडवा बॅटने या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. त्याने सुरुवात केली आहे. गोलंदाजाची लावायला वाट ठोकलाय. षटकार. पुल गोलंदाजाने केली चूक. त्याच्यावरती आला तो हुक. आणखीन एक बॅटचा टोला लागला ऑन साइडला. क्रॅकिंग ऑन ड्राइव्ह. वन मो अनदर बिग हिट. चौकार. परंतु पूर सदृश्य स्थिती धावांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रन्स स्कोर कार्ड वरती 48. आणखीन एक घ्या. वजनदार आलाय, शानदार आलाय, दर्जेदार आलाय, दमदार आलाय. षटकार. कुळघर शेमडी 22 गाव मधून येणारी टीम पाहायला मिळेल. आणि 2 गाव एक संघ. तर एका बाजूला मालतपूर आणि बोरगाव JHK अर्थात वाई तालुक्यामधून येणारा संघ. परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे शो गो मस्ट ऑन. त्याच्या बॅटमधून आणखी एक षटकार.
टीम कोळगर आणि टीम शेंबडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम असेल मालतपूर आणि JHKM बोरगाव वाई तालुक्यातील एका बाजूला टीम पाहायला मिळाली तर दुसऱ्या बाजूला पश्चिम जावली या दोन संघांमध्ये सामना होईल. कॅप्टनना मी विनंती करतो आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. आपण लगेच या महत्त्वाची मॅच असेल. बॅक टू सर. पण या मॅच मध्ये एका गोष्टीचं कौतुक करेन मी. 60 धावा धावफलकावरती आहेत, 60 रन्स ऑन दी बोर्ड. परंतु दोन्ही बॅटर 8 बॉल 24 बॅटिंग करतात. बड्डे बॉयच्या बॅटमधून पहिल्या 3 बॉलमध्ये रन्स आल्या नव्हत्या, परंतु पुढच्या 5 बॉलवरती 26 धावा त्याने कुठून काढल्यात. काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. क्षितिजने अफलातून नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 60 धावा धावफलकावरती आहेत आणि अक्षयने जी कमिटमेंट केली होती ना की आम्ही 50 ते 60 बनवू, इथे 60 झाल्यात. आता पुढे येणाऱ्या बोनस असतील. गोलंदाजी मार्कवरती शिवाजी चव्हाण. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील शिवाजी. कशा रीतीने बॅटिंग त्यांच्या गोलंदाजी होईल त्यांच्या माध्यमातून. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. इथे मात्र काय घडलंय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत केलं क्षितिजने. रन्स कंप्लीट होते. व्हाईट बॉल त्यावरती एक सिंगल +1 व्हाईट +1 अशा धावा मिळतील त्या 2. 62 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये धावा धावा आणि धावा जणू काय धावांचा अक्षरशः पाऊस इथे पाडलाय असंच म्हणावं लागेल. व्हाईट +1 अशा धावा आल्यात त्या 2. 62 आहेत. 62 धावा धावफलकावर. पुढचा बॉल आणि एक चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट घेतली. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. फिजिकल फिटनेस ही चांगली असावीच लागते. या खेळाडूला प्रसिद्धी मिळाली, प्रतिष्ठा मिळाली आणि प्रतिती यश असा खेळाडू क्षितिज मोरे. बॅटिंग चांगली करतोय. बड्डे बॉय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 64. क्षितिज खेळतोय. 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 9 बॉल त्याने फेस केल्यात. 28 रन नॉट आउट. रन्स हव्यात, धावा हव्यात. ये दिल मांगे मोर. रन्स प्रत्येक संघाला हव्या हव्याशा वाटतात. एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जरूर आहे, परंतु एलिव्हेशन मिळालंय. रन्स मिळतील या बॉलवरती. एक मोठा फटका येत असताना 4 संघाची धावसंख्या चौकाराने वधारेल. 68 धावा धावफलकावर. अगदी प्रत्येक जण म्हणत असेल सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. क्षितिजची जशी बॅटिंग राहिली आहे, ओरिजिनल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रंगात आणि ढंगात आलेला पाहायला मिळतोय. 68 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 68. हा बॉल बॅटच्या टोला लागलाय. एलिव्हेशन मिळालं नाही. जमिनीला अगदी गुदगुल्या करत गवताला आग लावत खेळलेला हा स्ट्रोक. धावा इथे मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या 70 धावा धावफलकावरती आहेत. 70 धावा धावफलकावरती आहेत. गणेश कदम फार लवकर बाद झाला, परंतु तदनंतर रन्स इथे येत असताना पाहायला मिळाल्यात. चला थोडीशी घाई करा, जास्तीची चर्चा व्हायला नको. 1 शॉट एकच धाव इथे मिळेल. 69 धावा धावफलकावरती आहेत. अमिजी गोलतकर सरांना आपण पाहतो स्क्वेअर लेगला. हा फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला. दे दणका, घे चक्का, ठोकलाय. या मॅच मध्ये खेळाडूंना आपण विनंती करूया, फटका मारल्यानंतर तुम्हीच पाठीमागे बॉल चॉईस करा आणि बॉल द्या, कारण पुन्हा एकदा मिळणार नाही. या चेंडूच्या षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. इथे क्षितिज मोरेला त्याच्या बॅटमधून हा चेंडू आला सीमारेषेच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार. ती 30-45 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. अर्धशतक येईल का त्याच्या बॅटमधून? 45 रन्स नॉट आउट. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे होतोय. बर्थडे बॉय फॉर्मात होता आणि त्याने रन्स बनवल्यात. महत्वपूर्ण योगदान देत असताना जिथे आपण पाहतोय
3 धावा कंप्लीट करण्यात आल्या. चौथीचा प्रयत्न, 5वी आली तर हाफ सेंचुरी होईल, 5वी आली तर हाफ सेंचुरी होईल. आणि यस 50 धावा कंप्लीट केल्यात. आज जन्मदिवस आहे क्षितिज मोरेचा. त्याच्या बॅट मधून 5 धावा पूर्ण करत असताना इतिहास रचला या खेळाडूने. क्षितिजला विनंती करेन बॅट उंचावत असताना व्यासपीठाला मानवंदना द्यावी. हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे पठ्याने. 50 धावा कंप्लीट केल्यात. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या 86-87 धावांचा आहे ते टार्गेट. थँक्यू सो मच. वॉट अ बॅटिंग यार, काय बॅटिंग केले. आणि खऱ्या अर्थाने हा खेळाडू जर पाहिलं, क्षितिज मोरे गावाला होता या स्पर्धेसाठी. तो काल गावावरून खास आलाय आणि पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक त्यांनी ठोकले. निलेश सर, जय सर, मला वाटतं असं दुर्मिळ असेल की हाफ सेंचुरी पूर्ण करत असताना 5 धावा कंप्लीट करत असताना हा असा मला तर वाटतं एकमेव खेळाडू असेल की 5 धावा कंप्लीट करून त्यांनी अर्धशतक ठोकले. वॉट अ बॅटिंग यार क्षितिज मोरे, अप्रतिम बॅटिंग. पुढच्या टॉसकडे आपण वळतोय. एका बाजूला टीम असेल वाई तालुक्याकडून. विनंती करतो टीम या मालतपूर आणि JHK बोरगाव, आणि एका बाजूला टीम कोळघर आणि शेंबडी. निवृत्ती दादा प्लीज या टॉससाठी. या महत्त्वपूर्ण टॉससाठी मी विनंती करतो की शशिकांत भातोशे यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. महत्त्वाचा टॉस आहे दोन्ही टीमसाठी. पहा, पश्चिम महाराष्ट्रातील काही असोसिएशनना या ठिकाणी आपण संधी दिली. त्यामध्ये एका बाजूला पश्चिम जावली असोसिएशन तर एका बाजूला वाई असोसिएशन. एक महत्त्वपूर्ण लढत आहे. शशिकांत भातोशे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. कॉल कोण देईल? वाईकडून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल आहे आणि यस काटा आहे, म्हणजे टीम कोळघर आणि शेंबडी. निवृत्ती दादा, निर्णय काय? सर्वप्रथम या ठिकाणी आपण स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं. सर्वप्रथम दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि टॉस जिंकलाय. नक्कीच या ठिकाणी भूमिपुत्र मैदानावरती टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. दादा, स्पर्धा कशी वाटते? गुगवे गावची KSKच्या माध्यमातून येणारी पहिली स्पर्धा. 2 गाव एक संकल्पना, आणि महत्त्वपूर्ण KSKच्या बाहेर जाऊन पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही असोसिएशनना या ठिकाणी संधी दिली. नक्कीच स्पर्धा खूप छान आहे आणि या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व टीमना खेळण्याची संधी आपण या ठिकाणी दिल्याबद्दल सर्वप्रथम KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या KSK प्रतिष्ठानच्या अधिक अभिनंदन करतो. आणि एक चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून सतत घडत जावं हीच अपेक्षा करतो. अगदी वाईच्या कॅप्टनकडे जाईल. टॉस तुम्ही हारलाय, बॅटिंग करायचे. किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? एक 45-50 प्लस मारायचा प्रयत्न करू 100%. वाईल्ड कार्डने एंट्री मिळाली तुम्हाला, कारण रोहितचा जो संघ कराडचा होता तो या ठिकाणी काल काही कारणास्तव कॅन्सल झालाय. या टीममध्ये खेळताय, भूमिपुत्र मैदानावरती खेळताय. काय वाटतंय स्पर्धेबद्दल? आता स्पर्धेबद्दल बोलायचं म्हणजे विजयदादा देसाईंच्या नावाने स्पर्धा भरवली. पहिलंच वर्ष आहे रबर बॉलचा, आणि तुमचं सुद्धा बोलायचं आम्हाला म्हणजे खूप सहभाग असतो तुमच्यात शेटच्यात. त्याच्यामुळे तुमचा आम्हाला खूप सपोर्ट असतो, त्याच्यामुळे आम्हाला एंट्री भेटली आहे. थँक्यू सो मच. हे दोन्ही संघ होते कोळघर शेंबडी आणि एका बाजूला मालतपूर बोरगाव. परंतु मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय तुमच्या माहितीसाठी सांगेन की कोळघर आणि शेंबडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आकडे तज्ज्ञ समालोचक, या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर जयेश भोसले यांचा पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद. काय अफलातून नॉक पाहायला मिळाली या मॅचमध्ये. खूप मोठी हायलाईट्स आपण पाहिली होती ज्या पद्धतीने तो खेळला. आजचा जन्मदिवस असल्या कारणाने आणि तो विशेष बनवणं. पीटर सिडल मला लक्षात येतो, डोळ्यासमोर येतो की त्याने जन्मदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेतली होती. परंतु टेनिस क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकंदरीत विचार केला ना तर मला असं वाटतं जन्मदिवसाच्या दिवशी हाफ सेंचुरी कंप्लीट केली, ती 5 धावा पळून पूर्ण करत असताना हा क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू असावा की ज्याने हाफ सेंचुरी 5 धावा पळून पूर्ण करत असताना त्याने पूर्ण केली आहे. क्षितिज मोरे, आजचा दिवस त्याचा आहे, आजची वेळ त्याची, आजचा क्षण त्याचा आहे. आणि तो आज जो खेळला आहे ना प्रत्येकाच्या मनाला भुरळ लावून गेला आहे. आणि आज एक निर्भीड अंदाजामध्ये त्याने बॅटिंग करत असताना ज्याला आपण पाहिलं. थांबा, जाऊ नका. चेक महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी मी देतोय. जे संघ या ठिकाणी जिंकलेत
त्या संघांना सांगितलं जातं आहे की आपण या ठिकाणी प्लीज इथेच थांबा. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. विनंती करतो सर्व पाहुण्यांना या ठिकाणी आपण अस्वस्थ व्हावं. खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान आणि महाबळेश्वर प्रतिष्ठानचं ज्या पद्धतीने कामकाज अतिशय चांगलं चाललं आहे. अर्थातच महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मंचावरती हार्दिक स्वागत. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे सचिव, त्याचबरोबर सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आदरणीय रमेश संकपाळ सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर युवकांचे आशास्थान आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबूराव मामा संकपाळ यांचे सुपुत्र संतोष दादा संकपाळ यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचंही मंचावरती हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान सदस्य विठ्ठलदादा तोरणे यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. या सर्व पाहुण्यांचं स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2024 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत. लक्ष आहे या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. टार्गेट आहे ते 87 धावसंख्येचं एक मोठं लक्ष. सतीश चव्हाण पहिला बॉल जास्तीत तसा प्रत्युत्तर. पहिल्या बॉलने सुरुवात झाली आहे मॅचची षटकारानं. उत्तर सडे तोड मिळेल आणि इथेच मिळेल हेच सांगण्याचा प्रयत्न केला सतीश चव्हाणने षटकारानं. होता गणेश कदमने पहिला बॉल वरती षटका ठोकलाय. उत्तर अर्धा दाखल सतीश चव्हाणने. गणेश बाद झाल्यानंतर प्रत्येकाने यावेळेला डाऊन डी ग्राउंड आणखीन एक फटका. इथे मिस टायमिंग आहे. जज करतोय स्वतः कर्णधार. चुकी करणार नाहीये. पुढच्या बॉल वरती उत्तर मिळालंय खेळाडू बाद. नाट्य चित्त थरारक नाट्य आपण पाहतोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय सतीश चव्हाण बाद होत असताना त्याचे एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत. मोठा फटका तो खेळू शकतो होता. आपण रिप्ले पाहतो ऑन स्क्रीन. हा बॉल अगदी पुढ्यात आला. मिस टायमिंग राहिला. बॅट क्रॉस झाली. त्याची बॅटची जो हँडल आहे तो इथे निसटला हातातून आणि म्हणून की काय ग्रीप जी आहे ती स्ट्रॉंग बनवू शकला नव्हता. चांगला झेल टिपला आणि काय सेलिब्रेशन केलं कॅप्टन. जिथे अक्षय मोरेला आपण पाहिलं दाखवत असताना रिॲक्शन्स आपण पाहतो. स्वतः जिथे सतीश चव्हाण दाखवतो की माझ्या हातातून बॅट निसटली आणि बॉल वरती चढला होता. खेळाडू बाद झालाय. जशाच तसं प्रत्युत्तर मिळालं अक्षयजी कदम. कारण पाहिलं ना पूर्वार्धामध्ये असंच घडलं. षटकाराला पुढच्या बॉलवरती विकेट गेली आहे. पुढे काय वाढून ठेवलंय. क्रिकेटचा खेळ आहे. नवीन बॅट आहे शिवाजी चव्हाण. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शिवाजी चव्हाण करत असताना पाहायला मिळतोय. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जे जिजाऊंचे पुत्र शिवाजी या नावामध्ये एक मोठा इतिहास रचला गेला. आणि खऱ्या अर्थानं मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी या मराठ्यांना वर मान करून ताट मान करून हिंदूला जगवणं शिकवलं शिवाजी. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड घेतली. फाईन घेतला. आउटफील्ड पास. आमेदील 4 हाला शिवाजी चव्हाणच्या बॅटमधून चौकार. हा धावा फलकावरती आहेत. या मॅच मध्ये खूप काय पाहायला मिळालं. क्षितिज मोरेने अर्धशतक ठोकलं. 5 धावा पळून पूर्ण करत असताना त्याने अर्धशतक कंप्लीट केलं. तो बॅटिंग साठी ज्यावेळेला मैदानात आला ना 3 बॉल त्याच्या अगेन्स्ट डॉट आले होते. पुढे तदनंतर त्याने जी बॅटिंग केली ना अक्षरशः घाम फोडला प्रतिस्पर्ध्याला. 14 बॉल 50 धावा. मी तर म्हणेन 11 बॉल मध्ये 50 आल्या होत्या. 3 बॉल तर त्याच्या अगेन्स्ट डॉट आले होते. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक निर्धाव चेंडू हा काउंट केला जातो. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आडवा बॅटने डोळे आधी बंद केले. बॉल नंतर पाठवला सीमारेषेच्या बाहेर. हुक केला. ठोकला षटकार.
प्रामाणिकपणे करतो ना यश त्यालाच नेहमीच मिळतं. षटकारानंतर संघाची धावसंख्या 16. हा बॉल आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर ॲक्सा कव्हरला. वॉट अ स्ट्रोक. षटकार. अगदी इनिंग ब्रेक मध्ये जयेश सर मी सांगितलं होतं कांदाटी विभागातील 2 नामवंत संघ आहेत. जशाच तसं उत्तर सोळशीतल्या 2 टीमना दिलं जाईल आणि त्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. नाही, जो खेळ आपण पाहिला ना आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील नामवंत खेळाडू आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय, क्षितिजला आपण स्क्रीनवरती पाहतोय. टेनिस क्रिकेट की आन है, इस टीम की ये जान है, ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. आणि ज्याने सर्वाधिक अर्धशतक या KSK मध्ये ठोकलेत ना त्या खेळाडूला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू क्षितिज मोरेला आपण पाहिलं. धावफलकावरती 22, पूर्वार्धामध्ये 16 आल्या होत्या. अक्षयजी कदम उत्तरार्धामध्ये 22 आल्यात. हार मानायला तयार नाही आहे कोणताही खेळाडू. स्ट्राईक एंडवरती बॅटर सुनील शिंदे, अनिल शिंदे यांना आपण पाहत आहोत. कर्णधार यावेळेचा बॉल यष्टिरक्षकाचा भेट. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. दोन्ही कर्णधार एकामेकाच्या विरोधामध्ये आहेत. ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे ना धार ना तो संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय अक्षय मोरे. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 22. 87चा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 17 बॉलचा खेळ शेष आहे आणि 65ची आवश्यकता बनवू शकतात. प्रतिस्पर्ध्याने बनवल्या तर आपण का नाही. मिडॉनला क्षेत्ररक्षक जवळ बोलवलाय. हा फटका डाऊन ग्राउंड खेळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु आउटफील्ड फास्ट. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. डाऊन द ग्राउंड हा खेळाडू चांगल्या रीतीने खेळतो. गणेश कदमने हे सारं हेरलंय म्हणून का काय त्याने 2 क्षेत्ररक्षक समोर बोलावलेत. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु ही जोखीम अंगलट येईल कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 खेळाडू मध्ये लागली होती ही रेसिंग. इथे जिंकली यष्टिरक्षकाने. खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पाठवला सीमारेषेच्या बाहेर विदाउट तिकीट. हवाई सफर. षटकार. ते त्याने करून दिलंय. 1 षटकार आला या षटकामध्ये. त्याच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 32. सामना खुला केला. मॅच इज ऑन. गेम इज ऑन.
आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक पोहोचेल मिड विकेटला, चेंडूवरती तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न, फेकी खराब झाली आहे, धावा मिळतील इथे 2 तिहेरीचा प्रयत्न, रन्स मिळतील त्या 3. आजच्या दिवसामध्ये सर्व काय पाहायला मिळालं, 5 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या, अर्धशतक पाहायला मिळालं, 87 धावा पाहायला मिळाल्या, सारं काही पाहायला मिळालं या क्रिकेटवरती. आणि KSK मधील पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 2 गावांना एकत्रित करून त्याच वेळेला संपूर्ण जिल्ह्याचं क्रिकेट आपण पाहतो. वाई तालुका खेळत असताना पाहायला मिळेल, 22 गावामधून संघ खेळत असताना पाहायला मिळतील, पाटण कराड या तालुक्यातील खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतील. अर्थात सारं काही पाहायला मिळणार आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र एकत्रित बांधला एका माळेमध्ये. रन्स इथे मिळेल ती एक सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल, जाऊन पोचते 22च्या स्वरूपामधून रन्स आली. धावफलकावरती 36 ॲट येणारे 12 बॉलचा खेळ शेष, 12 बॉल 51ची गरज. तर यात 12 बॉल 51ची गरज आहे या मॅच मध्ये. थँक्यू सो मच. काही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे कार्यकुशल उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्र मोरे साहेब यांचा सन्मान ग्रामस्थ मंडळ गोगवे यांच्या माध्यमातून केला जातोय. मी श्री लक्ष्मणदादा देसाई यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया आदरणीय सन्माननीय राजेंद्र मोरे महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, त्यांना करूया आपण सन्मानित मुख्य व्यासपीठावरती. नेहमी गोगवे गावावरती खास प्रेम राहिले. ज्या ज्या वेळेस गोगवे गावच्या स्पर्धा झाल्या त्या वेळेस आदरणीय राजेंद्र मोरे साहेब यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण राहिले. बॅक टू सरांकडे परत जाऊया आणि पुन्हा आपण अगदी तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा स्वागतकडे येऊया. राहुल जाधव आला गोलंदाजी मार्कवरती. 11 बॉल आणि 50ची गरज आहे या मॅच मध्ये. रबर बॉल क्रिकेट मधून ओळख मिळाली होती ज्या खेळाडूला, त्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू राहुल जाधव, या वेळेला देखील ऑन साइडला हुक केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, जजमेंट चुकलंय, रन्स मिळतील इथे 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, हाला चौकार. मरने के बाद आग से कोई भी जलने का एहसास नहीं होता. खऱ्या अर्थानं त्रास तर त्याच वेळेला होतो ना ज्या वेळेला हे आयुष्य आहे. मेल्यानंतर आगीचे चटकेही लागत नाहीत. इथे त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला प्रदर्शन चांगलं करावं लागेल. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 41. आणखीन एका कुटरप्पाचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक यावेळेला कोणती करत नाहीये चूक. इथे टिपला सहज साधा सोपा झेल, फ्री होम डिलिव्हरी. जीतू मोरेने एक टिपला कॅच, खेळाडू झाला बाद शिवाजी चव्हाण. काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ गोगवे यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने स्वर्गीय विजयदादा देसाई यांच्या नावावरती स्पर्धा आहे आणि विजयदादा ज्या ज्या वेळेस शहापूरवरून यायचे त्या वेळेस रमेश सांगपाळ सर यांच्या शाळेमध्ये नक्की त्यांच्यावर बसायचे, त्यांच्यावर बोलायचे. आदरणीय श्री रमेश सांगपाळ सर यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. ज्ञानेश्वर कदम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्मानित श्री रमेश सांगपाळ सर, सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संस्थापक, त्यांना करूया आपण सन्मानित. थँक्यू सर. 87चा पाठलाग शक्य आहे का या मैदानाच्या आतमध्ये. रन्स मिळत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते ती एक संघाची धावसंख्या 42, 42 ऑन दी बोर्ड. मला तर ना अक्षयजी कदम, मला तर सर्व काही या जीवनामध्ये शक्य वाटतं. केवळ 2 गोष्टी वगळता. एक, जन्माचा दाखला स्वतः माणूस स्वतःचा काढू शकत नाही, मृत्यूचा दाखला स्वतःहून स्वतः माणूस काढू शकत नाही स्वतःचा. अपवाद वगळता सारं काही शक्य आहे. त्यासाठी तुम्ही मेहनत करायला हवी, संघर्ष करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे रन्स मिळणार नाही, डॉट बॉल आला. ज्या खेळाने आपल्याला ओळख मिळून दिली ना त्या प्रतीची एकात्मतेची भावना राहुल जाधवची ही चांगली पाहायला मिळाली. 6 धावा खर्च केल्यात.
एक विकेट त्याने मिळवल्यात आणि एक कंजूसी बरी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले एखाद्या मारवाड्याप्रमाणे. 42 हा बॉल हुक केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्याकडून झाली ही चुकी. हा धावा मिळतील त्या 6. हा आलाय उत्तुंग षटकार. मच आणखी काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक. स्कोर एकदा सांगू आम्ही. 6 बॉल आणि 39 धावांचं इक्वेशन आहे. 6 बॉल 39 धावांची गरज. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांचे सुपुत्र आदरणीय संतोषदादा सांगपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान ग्रामस्थ मंडळ गोगवे यांच्या माध्यमातून केला जातोय. गणेश देसाई यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. आदरणीय संतोषदादा बाबूराव सांगपाळ यांना सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. ओ हो अप्रतिम झेल टिपलाय. क्या बात आहे. आणखी एक खेळाडू बाद होतोय. समीकरण आता मात्र असेल 5 बॉल आणि 39 धावांचं समीकरण असेल. त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य ज्यांना म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने जावलीचं जर तुम्ही पाहिलं तर जावली विभागातून एक नामवंत असे ज्येष्ठ नागरिक आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय विठ्ठलदादा तोरणे यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय धोंडीपादादा धुमाळ यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करूया विठ्ठलदादा तोरणे यांना सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती त्यांना आपण सन्मानित करतोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. या मॅचची केवळ औपचारिकता शेष राहिली आहे. पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकत असताना सोळशी लामस टीमला आपण पाहत आहोत. हा फटका आणखीन एक मिस टायमिंग आहे. हवेमध्ये राहिला आहे. क्षेत्ररक्षक जज करतो. एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न इथे झाला. क्षितिज मोरे यांना आपण पाहत आहोत. बर्थडे बॉय हे सारं काही शक्य असतं त्याला, कारण 5 धावा पळून पूर्ण काढल्यात, अर्धशतक कंप्लीट केलंय. आज जन्मदिवस आहे. आजच्या गोष्टी साऱ्या काही शक्य आहेत. संघाची धावसंख्या 50, अर्धशतक कंप्लीट, 4 बॉल 37ची गरज. स्वतः बर्थडे बॉय गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय आणि एक विकेट देखील मिळवली आहे. काय अविश्वसनीय झेल राहुल जाधवने टिपला बाउंड्री लाईन वरती. पुढचा चेंडू. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला खेळत आहे. जास्तीचे प्रयत्न कोणताही खेळाडू करणार नाही आहे, कारण आपण जोखीम जास्तीची घ्यायची नाही. हाच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एक चौकार येतो. संघाची धावसंख्या 54 धावा धावपलकावरती आहेत. 54 धावा धावपलकावरती आहेत. लक्ष जिथे मात्र 87चं पाहायला मिळालं. हा चेंडू कमी गतीने फिंगर रोल केली. आणखीन एक चेंडू जो मात्र डॉट बॉल येत असताना शेवटचा बॉल राहील. या अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. हा बॉल देखील खाली राहिला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावा आल्यात त्या 5. एक विकेट देखील मिळवली आहे. 6 धावा आल्या. एक एक्स्ट्रा रन येत असताना ऑन साइडला मनगट वळवली आहेत, परंतु रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. या षटकामध्ये रन्स आल्या त्या 7. एक विकेट मिळवली आणि अर्धशतक ज्या खेळाडूने ठोकलं. एकदा जोरदार टाळ्या मी सर्वांना विनंती करेन. हाफ सेंचुरी या स्पर्धेत ठोकली. क्षितिज मोरे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.